मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैसा आणण्यासाठी, जे काही आपल्या घरात दारिद्र्य गरिबी आहे ही घराच्या बाहेर काढण्यासाठी, कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी या उपायाची तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या घरात चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होईल. केलेल्या कष्टांना, मेहनतीला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. पैसा येईल, आलेला पैसा टिकून राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की घरातील अवलक्ष्मी घरातून काढता पाय घेत नाही. जोपर्यंत घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मी घरात येत नाही. गरिबी घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत घरात पैसा येत नाही. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की सतत या त्या लोकांकडून, म्हणजे घराच्या शेजारी किंवा नात्यातल्या लोकांकडून आपल्याला पैसे मागावे लागतात. सतत कर्ज घ्यावं लागतं, उसणं मागावं लागतं. ही समस्या काही लोकांच्या आयुष्यात तर आयुष्यभर सुरू आहे. बऱ्याच वेळा मला फोन येतात, कमेंट्स येतात की ताई, सतत कर्ज काढावं लागतं, सतत लोकांकडनं पैसे उसने मागावे लागतात, पैसे येतच नाही, आलेले पैसे टिकतच नाही. पैसा येण्यासाठी आणि पैसा टिकण्यासाठी पॉवरफुल अशी सेवा सांग. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक पॉवरफुल सेवा सांगणार आहे, जी कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायची आहे. शुक्रवार किंवा मग मंगळवार, कारण दोनही दिवस लक्ष्मीसाठी समर्पित आहेत, दोनही दिवस धनाचे कारक आहेत. आता काय करायचं आहे तर कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा अगदी रात्री 8 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे. देवघराच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल. तिळीचं तेल असेल तर उत्तम, नाहीतर साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर आपले घरातले जे तीळ असतात पांढरे ते घाला. त्यालाही तिळीचं तेल म्हणतो. तिळीचं तेल आणि तूप ह्या दोनही गोष्टी माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत, ज्या धन आकर्षित करण्यासाठी अत्यंत शास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणून तूप किंवा तिळीचं तेल यापैकी कुठल्याही गोष्टीचा एक दिवा देवघरात माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला लावायचा आहे. बाजूला उदबत्ती लावायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर स्वच्छ पुसा. मूर्ती असेल तर ती स्वच्छ धुवा पाण्याने किंवा तिला अभिषेक घाला. मूळ जागी ही मूर्ती किंवा फोटो ठेवून द्या. यानंतर आपल्याला एक छोटा डबा घ्यायचा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये स्टीलचा किंवा पंचधातूचा, तांब्याचा, चांदीचा असा एक डबा असतो. खूप मोठा नाही, मी छोटा डबा तुम्हाला सांगते. एक छोटासा डबा घ्यायचा आहे. जो डबा तुम्ही घेतलेला आहे हा डबा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे किंवा घासून पुसून तो घ्यायचा आहे. त्या डब्यामध्ये सगळ्यात पहिले एक स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकवाचं त्या डब्यात एक स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकावरती थोडे तांदूळ म्हणजे अक्षदा घालायचे आहेत आणि हा डबा देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. आता मूळ जागी जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुमच्या समोर एक छोटी प्लेट किंवा एक ताम्हण घ्यायचं आहे. या ताम्हणामध्ये तुम्हाला एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयांचा, 2 रुपयांचा, 5 रुपयांचा, 10 रुपयांचा, 20 रुपयांचा कुठलाही एक सिक्का त्या ताम्हणात ठेवायचा आहे. त्या सिक्क्याच्यावरती थोडं पाणी घालायचं आहे, थोडं दूध घालायचं आहे, थोडं हळदीचं पाणी घालायचं आहे, पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा सिक्का तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ स्नान घालून घ्यायचा आहे. आता हा सिक्का तुम्हाला त्या डब्यावरती ठेवायचा आहे. म्हणजे ज्या डब्यात तुम्ही स्वस्तिक काढून तांदूळ ठेवलेले आहे त्या तांदळाच्या वरती हा सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे. सिक्का ठेवल्यानंतर बघा, त्या सिक्क्याच्या वरती तुम्हाला एक नोट ठेवायची आहे. 20 रुपयांची, 50 रुपयांची, 10 रुपयांची, 100 रुपयांची, 500 रुपयांची, कुठलीही तुम्हाला जी अफोर्डेबल असेल, शक्य असेल ती नोट तुम्हाला त्या सिक्क्यावर ठेवायची आहे. पण नोट सिक्क्यामध्ये ठेवत असताना तुम्हाला त्या नोटीला सुगंधी अत्तर लावायचा आहे. कारण अत्तराचा सुगंध माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. अत्तराच्या सुगंधाने माता लक्ष्मी ही आकर्षित होते. म्हणून थोडंसं अत्तर तुम्हाला नोटीच्या दोनही बाजूनी लावायचं. आता ही जी नोट आहे ही नोट व्यवस्थित घडी करून किंवा जशी तुम्हाला जमेल तशी त्या सिक्क्यावर त्या डब्यामध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर तुम्हाला थोडं हळदी कुंकू घ्यायचं आहे. आता या सिक्क्याची आणि त्या नोटीची पूजा करायची आहे. सिक्क्यावर आणि नोटीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. देवघरात लावलेला दिवा त्याला ओवाळायचा आहे. उदबत्ती ओवाळायची आहे. थोड्या अक्षदा त्याच्यावरती अर्पण करायच्या आहेत. 2 लवंग त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक हिरवी वेलची ठेवायची आहे.
2 लवंग, 1 हिरवी वेलची आणि शेवटी त्याच्यावरती थोडी दालचिनीची पावडर घालायची आहे. ठीक आहे. ह्या सर्व वस्तू त्या डब्यामध्ये ठेवून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला त्या डब्यावर उजवा हात ठेवायचा आहे. आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि 7 वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम 7 वेळा म्हणा. 7 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्या डब्याच्या वरती व्यवस्थित झाकण लावा. जे डब्याचं झाकण असेल ते झाकण लावा. आता हे झाकण लावल्यानंतर हा डबा लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळा. एक लाल कापड घ्यायचा, त्या कापडामध्ये हा डबा गुंडाळायचा आणि हा डबा जो आहे तो तिथून उचलायचा, देवघरातून उचलायचा आणि आपली जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा. जिथे घरात तुम्ही धन कमावून आणता, तुमचे पती मुलं धन कमावून आणतात, तिथे त्या तिजोरीमध्ये हा डबा ठेवून द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं तर पुढचा शुक्रवार आला बघा, पुढचा शुक्रवार आला की हा डबा तिजोरीतून काढायचा, पुन्हा देवघरामध्ये हा डबा ठेवून द्यायचा, झाकण उघडायचं, पुन्हा एक सिक्का घ्यायचा बघा. तो सिक्का आणि ते रुपये तसेच ठेवायचे, त्याला हात लावायचा नाही. पण नवीन एक सिक्का घ्यायचा, नवीन एक नोट घ्यायची, पुन्हा नोटीला अत्तर लावायचं, सिक्क्याला स्नान घालायचं, हा सिक्का नोट त्या डब्यामध्ये ठेवायचा, त्याला हळदी कुंकू अर्पण करून पुन्हा त्याच्यावरती उजवा हात ठेवून 7 वेळा महालक्ष्मी अष्टकमाची सेवा करून पुन्हा हा डबा बंदिस्त करून तिजोरीत ठेवायचा. असं तुम्हाला कमीत कमी 7 शुक्रवार करायचं आहे. किती? 7. ज्या शुक्रवारपासून सुरू कराल तिथून 7 शुक्रवार तुम्हाला त्या डब्यामध्ये पैसे नाणे टाकायचे आहेत. 7 शुक्रवार तुम्हाला त्या नाण्यांची पूजा करायची आहे आणि बंदिस्त डबा तिजोरीत ठेवायचा आहे. 7वा शुक्रवार असेल त्या शुक्रवारी हा उपाय करायचा. उपाय केल्यानंतर हा डबा घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं. जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जायचं. डब्यामध्ये असणारं धन काढायचं, म्हणजे जेवढे पैसे 7 शुक्रवारामध्ये साठलेले असतील नोट किंवा सिक्के ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे, तिला अर्पण करायचे. ते सिक्के, लवंग, हिरवी वेलची हे सुद्धा माता लक्ष्मीच्या समोर तिथे अर्पण करायचं. फक्त हे सर्व अर्पण केल्यानंतर लक्ष्मीच्या समोरून एक सिक्का उचलायचा, तिच्या चरणांना लावून एक सिक्का उचलायचा, डबा खाली आणायचा नाही, तर त्या डब्यामध्ये तो सिक्का ठेवायचा. आता डब्बा आणि त्याच्यामध्ये ठेवलेला हा एक सिक्का, या दोनच गोष्टी घेऊन 7व्या शुक्रवारी घरी यायचं आणि घरी आल्यानंतर हा डब्बा आपल्या तिजोरीत किंवा त्याच्यामध्ये असणारा सिक्का फक्त काढून आपल्या तिजोरीत ठेवायचा. 7 शुक्रवारांमध्ये आणि त्याच्या काही दिवसांमध्ये या उपायाचा पूर्ण अनुभव येईल. तुम्ही म्हणाल ताई कुठून पैसे येतात कळत नाही, पण पैसे येतात. अचानक पैसा वाढायला लागलाय, अचानक पैसा यायला लागलाय. लोक पण म्हणतील यांनी कुठला उपाय केला की ज्यामुळे अचानक यांच्याकडे इतके धन यायला लागले. हा उपाय धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. शास्त्रात सांगितलेला हा धनवाढीचा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.